उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान वाढलं। अनेक भागात तापमान 40 अंशांपेक्षा अधिक। बुलढाण्यातील कमाल तापमान 4.6 अंश सेल्सिअसनं वाढलं। गेल्या काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात मोठी वाढ। सोलापूरचा पारा 41 अंशांच्या पार। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील 500 डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी। परिचारिकांपासून डीनपर्यंत सर्वांना इलेक्शन ड्युटी। पालिका रुग्णालयातील 80% स्टाफ इलेक्शन ड्युटीवर। शिवजयंती उत्सवानिमित्त गड किल्ल्यांवर सुनेत्रा पवार उद्या पुष्पवृष्टी करणार। बारामती लोकसभा मतदारसंघात सुराज्य संकल्प आणि शिवकालीन गड किल्ले पुष्पवृष्टी कार्यक्रमाचं आयोजन। महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही। सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवारी घोषित करतायत। अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। आम्हाला उद्धव ठाकरेंचा अनुभव आहे। काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असल्यास सवय करावी लागेल। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। हिंगोलीतील ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मतदारसंघात मोठं आव्हान असलं तरी आम्ही ते यशस्वीरित्या पेलू, आष्टीकरांना विश्वास। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि वंचित आघाडीची चर्चा। आम्ही 22 नावं त्यांना दिलेली आहेत। 29 मार्चला आमची यादी जाहीर करू, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती। भिवंडी आणि सांगलीबाबत चर्चा सुरू। उद्या बैठकीत मार्ग निघेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।